लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं पहा. लास्ट लेक्चरला आपण बघितलं की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघितलं होतं आपण लास्ट लेक्चरला. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आणि या सगळ्यांचं मीनिंग सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितलं होता. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये कोणत्या कोणत्या टर्म्स आपण बघितल्या ते पण बघितलं पहा आपण की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये आपण सगळ्यात पहिले अरिस्टॉटल टर्म बघितली. अरिस्टॉटल टर्म मध्ये सांगितलं तुम्हाला की अरिस्टॉटलनं ऑर्गॅनिझम क्लासिफाईड केले. किती भागामध्ये क्लासिफाईड केले अरिस्टॉटलनं ऑर्गॅनिझम? तर 3 भागामध्ये क्लासिफाईड केले होते. पहिला कोणता होता रे? ट्रीज. दुसरा होता हर्ब्स आणि तिसरा होता काय? श्रब्स. ओके, त्याच्यानंतर टू किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन आलं. डॉक्टर कॅरोलस लिनायस यांनी केलं. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं मला त्यांनी की ऑर्गॅनिझम आर क्लासिफाईड इनटू टू वे और टू पार्ट. फर्स्ट वन इज द किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमल. ओके, त्याच्यानंतर 3 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन झालं. त्याच्यानंतर झालं त्याच्यावर 4 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन झालं आणि नंतर कोणतं झालं बेटा? 5 किंगडम क्लासिफिकेशन झालं. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन कोणी केले बेटा? सगळ्यात पहिले आर.एच. विटायकर यांनी. कोणी केले? आर.एच. विटायकर. त्याच्यानंतर बघा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बद्दल अजून डिटेल मध्ये आपण ज्या वेळेला बघणार आहे तो समोरच्या चॅप्टर मध्ये बघणार आहे. लक्षात, त्याचं नाव डायरेक्ट काय? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके, आणि त्या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणते कोणते पार्ट बघणे आता डिटेल मध्ये बघणे. 2 किंगडम क्लासिफिकेशन डिटेल मध्ये बघणे. 3 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन डिटेल मध्ये बघणे आपल्याला. 4 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन आणि 5 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन ऑल्सो. आणि सगळ्यात नवीन आता पद्धत आहे 6 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन. कोणती आली बेटा आता? 6 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन. 3 डोमेन्स ऑफ लाईफ डॉक्टर कार्ल हुस यांनी शोधली. कोणी? डॉक्टर कार्ल हुस यांनी शोधलेली आहे. ती आहे कोणती बेटा? 3 डोमेन्स ऑफ लाईफ यानी 6 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन. ओके, पण 6 किंगडम सिस्टम क्लासिफिकेशन शिकण्याच्या अगोदर आपल्या एनसीईआरटी मध्ये एक मेन इम्पॉर्टंट पॉइंट आपल्याला दिलाय. पॉइंटचं नाव दिलंय बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. काय दिलंय बेटा? बायोनॉमियल नॉमेनक्लेचर दिलेलं आहे. ओके, मग आता सगळ्यांच्या समोर एक प्रश्न पडला असेल की सर व्हॉट इज मीन बाय नॉमेनक्लेचर? की सर नॉमेनक्लेचर मीन्स काय असतं? तुम्ही केमिस्ट्री मध्ये शिकलेले असाल नॉमेनक्लेचर. ओके, नॉमेनक्लेचर म्हणजे काय असतं? किंवा बघा सपोज एखादं बाळ जन्माला आलं, बरोबर आहे. बाळ जन्माला आल्यानंतर 12 दिवसापर्यंत त्याला नाव राहतं तरी नाही, पण आपण 12 दिवस त्याला काय ठेवत असतो? एक पर्टिक्युलर नाव ठेवत असतो. बरोबर आहे की बुवा याचं नाव संतोष आहे, याचं नाव, माझं नाव योगेश, बरोबर आहे. त्याच्यानंतर असं एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला, पर्टिक्युलर जो माणूस आहे त्याला आपण काय दिलेलं आहे? पर्टिक्युलर एक नेमिंग केलेली आहे, नाव दिलेलं आहे. तसं आता काल आपण काय केलं? ऑर्गॅनिझम क्लासिफाईड केले, बरोबर आहे. ऑर्गॅनिझमला काय केलं आपण? काल डिस्ट्रीब्यूट केलं, वेगवेगळे त्यांना वेगवेगळं केलं, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्यांना मांडलं. पण मला सांगा, जर प्रत्येक इंडिव्हिज्युअल बद्दल डिटेलमध्ये जर स्टडी करायची असली तर आपल्याला काय करावं लागेल बाळा? त्याचं नॉमेनक्लेचर करावं लागेल. त्याला काय द्यावं लागेल? नाव द्यावं लागेल, बरोबर आहे की. जसं तुम्ही जंगलामध्ये गेले एखाद्या वेळेस तुमच्या समोर जर वाघ आला तर तुम्हाला कसं सांगता येईल तो वाघ आहे? कारण आपल्याला आपण त्याला ऑलरेडी नाव दिलेलं आहे. काय? तो काय आहे? वाघ आहे. तुम्ही फक्त म्हणणार आहे का माझ्या समोर ती आलतं, माझ्या समोर ती आलतं? नाही, असं नाही म्हणू शकत. त्याला एक पर्टिक्युलर काय दिलेलं आहे? आपण नेमिंग दिलेलं आहे, बरोबर आहे. मग फॉर परफेक्ट स्टडी ऑफ ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल, प्रत्येक जिवंत सजीवाचा जर आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास जर करायचा असेल तर त्या प्रत्येक जिवंत सजीवाचा अभ्यास करण्यासाठी नॉमेनक्लेचर मस्ट बी इसेन्शियल. नॉमेनक्लेचर कसं असतं बाळा? सगळ्यात महत्त्वाचं असतं. पण या ठिकाणी नॉमेनक्लेचर जे असतात ते किती प्रकारचे असतात बाळा? 2 प्रकारचे नॉमेनक्लेचर आपल्याला बघायला मिळतात. किती प्रकारचे नॉमेनक्लेचर? 2 प्रकारचे नॉमेनक्लेचर तुम्हाला दिसायला मिळतात. एक असतं बायोलॉजिकल सायंटिफिक नेम, सायंटिफिक नॉमेनक्लेचर. एक कसं असतं? सायंटिफिक नॉमेनक्लेचर असतं. तर एक असतं व्हर्नॅक्युलर. कसं असतं बेटा? व्हर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर असतं. बघा लक्षात ठेवा. एक असतं सायंटिफिक नॉमेनक्लेचर असतं. बघा नॉमेनक्लेचरचे 2 प्रकार सांगतोय. नॉमेनक्लेचर एक सायंटिफिक नॉमेनक्लेचर आहे आणि एक कोणतं सांगितलं मला तुम्हाला? व्हर्नॅक्युलर. व्हर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर. आता बघा दोघांमध्ये काय फरक आहे बघा.
सायंटिफिक नॉमेनक्लेचर हे ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगामध्ये फक्त किती असतं? एकच असतं. म्हणजे एका माणसाला किंवा एका इंडिव्हिज्युअलला फक्त एकच नेम असतं. जसं की ह्युमन बीइंग जर आपल्याला ओळखायचं तर ह्युमन बीइंगचं सायंटिफिक नेम आहे होमो सॅपियन. काय नाव आहे बघा आपलं? होमो सॅपियन. लक्षात घ्या, हे कोणतं नेम झालं? सायंटिफिक नेम. पण आता त्याला वेगवेगळे बघा, इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो त्याला? ह्युमनला काय म्हणजे मानवाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? ह्युमन म्हणतो. ओके, त्याच्यानंतर अजून वेगळ्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला? वेगळं नाव आहे. अजून कशा कशा भाषा बदलल्या तसं आपल्याला एक नाव कसं आहे? वेगवेगळं आहे. बरोबर आहे की? म्हणजे लक्षात असून द्या, जे प्लेस किंवा असं प्रकारचं नाव की जे प्लेस टू प्लेस काय होत चालतं? बदलत चालतं. लँग्वेज मध्ये पण काय होत चालतं? बदलत चालतं. त्या प्रकारच्या नेमिंगला आपण काय म्हणत असतो बेटा? वर्नॅक्युलर नेम असं म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला? वर्नॅक्युलर. आता तुम्ही सरळ साधा गोष्ट जर पकडली आपण तर भारतामध्येच पहा तुम्ही, किती राज्य आहे? राज्य किती आहे भारतात? राज्य किती आहे? 39. बरं 29. ठीक, बरं 29 राज्य आहे. मग 29 राज्यामध्ये भाषा किती असेल? खूप साऱ्या भाषा आहेत. ठीक आहे, आपला आता सांगू शकत नाही, पण भाषा किती आहे? खूप साऱ्या भाषा आहेत. बरोबर आहे की? मग आता त्याच्यामधलंच बघा, आता आपण रताळूचं उदाहरण घेऊ. रताळू माहिती का तुम्हाला सगळ्यांना? उपवासाला खाता असाल ना तुम्ही रताळू, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. आता रताळूला महाराष्ट्रामध्ये रताळू म्हणतात. ठीक आहे, जर तुम्ही हिंदीमध्ये गेलं तर हिंदीमध्ये त्याला म्हणतात मिठा आलू. काय म्हणतात त्याला रे? मिठा आलू असं म्हणतात. हिंदीमध्ये काय म्हणतात त्याला? मिठा आलू. कन्नडीमध्ये जर गेलं त्याला जलसू म्हणतात. काय म्हणतात रे? जलसू. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला स्वीट पोटॅटो. काय म्हणतात त्याला? स्वीट पोटॅटो असं म्हणतात. आणि त्याचं सायंटिफिक नेम येतं आयपोमिया बटाटा. काय येतं त्याचं सायंटिफिक नेम? आयपोमिया बटाटा. मग लक्षात असून द्या, तुम्ही कोणत्याही ठिकाणी गेले, तुम्ही जर बाहेर गेले, कन्नडीमध्ये गेले, तुम्ही जर म्हणलं जलसू द्या तरच तुम्हाला ते काय देणार आहे? रताळू देणार. तुम्ही जर त्याला कन्नडमध्ये गेल्यानंतर म्हणलं मला रताळू द्या, तुम्हाला रताळू देईल का ते? नाही. लक्षात घ्या, तुम्हाला ते रताळू देणार नाही. लक्षात असू द्या. म्हणजे काय असतं? एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल, पर्टिक्युलर ऑब्जेक्टचं जे नाव आहे ते प्लेस टू प्लेस जर बदलत असलं तर त्या नावाला आपण काय म्हणत असतो बेटा? वर्नॅक्युलर नेम. काय म्हणत असतो आपण त्याला? वर्नॅक्युलर नेम असं म्हणत असतो. पण जे नाव प्लेस टू प्लेस बदलत नाही, ते सायंटिफिकली पूर्ण जगामध्ये एकच असतं, त्या नावाला आपण कोणतं नेम म्हणत असतो बेटा? सायंटिफिक नॉमेनक्लेचर किंवा सायंटिफिक नेम असं म्हणत असतो. कळालं कितीपर्यंत? 2 कसे तुम्हाला? एक कोणतं? मग नेम किती असतात इंडिव्हिज्युअलला? 2. कोणताही सजीव आहे त्या सजीवाला 2 नाव किती असतात बेटा? 2. पहिल्या नंबरचं नाव कोणतं असतं? सायंटिफिक. आणि दुसरं कोणतं असतं रे? वर्नॅक्युलर. दुसरं कोणतं असतं? वर्नॅक्युलर नेम असतं. कळालं पर्यंत? वर्नॅक्युलर नेम हे प्लेस टू प्लेस काय होतं? बदलत चालतं. पण सायंटिफिक नेम प्लेस टू प्लेस बदलत नाही. इथपर्यंत कळालं? पण मग आता काय झालं बघा, थोडंसं इकडे लक्ष द्या, काळजीपूर्वक. आता थोडा महत्त्वाचा पॉईंट सांगतोय बघ तुम्हाला. आता बघा, नॉमेनक्लेचर करताना खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याला नाव द्यायचं, त्याचं काय करावं लागणार? आपल्याला सगळ्या गोष्टींचा काय करावं लागणार आहे? विचार करावा लागतो. मग बघा, एखाद्या इंडिव्हिज्युअलला परफेक्ट नाव का द्यावं लागतं? त्याला ते एक स्पेसिफिकच नाव का असायला लागतं? लक्षात ठेवा. तेच कॉमन नाव आपण जे सगळीकडे वापरत चालतो, प्लेस टू प्लेस बदलत चालतो, तेच नाव आपण त्याला का ठेवत नाही? कारण लक्षात ठेवा की आपल्याला पूर्ण इंडिव्हिज्युअलचा स्टडी करायचा आहे. डिटेलमध्ये जर कधी स्टडी करायचा असला, अभ्यास जर कधी करायचा असला तर त्याचे किती नाव असले पाहिजे? एकच नाव असलं पाहिजे. जर त्याचे अनेक नाव असले तर आपण काय होतो? कन्फ्यूज होतो. आपण रताळूमध्येच किती कन्फ्यूज झालो आता, बरोबर आहे की? जर त्याचे वेगवेगळे नाव जर कधी असले तर आपण काय होऊन जाणार? त्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जाईल. लक्षात ठेवा. मग ते कन्फ्युजन क्रिएट होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कोणतं नाव देणं महत्त्वाचं असतं बेटा? सायंटिफिक नॉमेनक्लेचर मस्ट बी इसेन्शियल. मग तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की सायंटिफिक नॉमेनक्लेचर का गरजेचं असतं, तर का गरजेचं असतं बेटा? डू नॉट क्रिएट अ कन्फ्युजन. सायंटिफिक नेम काय क्रिएट करत नाही? कन्फ्युजन क्रिएट करत नाही. इथपर्यंत कळालं तुम्हाला? कळालं इथपर्यंत? थोडासा मग आता बघा,
आपल्याला आज बघणे नॉमेनक्लेचर म्हणजे काय. मग बघा नॉमेनक्लेचर मीन्स काय, नेमिंग ऑफ, काय म्हणणार आपण, नेमिंग ऑफ ऑर्गॅनिझम. जर आपण ऑर्गॅनिझमची काय करतोय बेटा, नेमिंग करतोय. नेमिंग करतो म्हणजे काय करतोय, त्याला नाव देण्याचं काम करतोय. लक्षात ठेव, त्याला काय म्हणत असतो बेटा आपण, नॉमेनक्लेचर असं म्हणत असतो. कळालं. आता कोणतं नॉमेनक्लेचर कन्फ्युजन क्रिएट करतं, वर्नॅक्युलर नेम काय करतं, क्रिएटर कन्फ्युजन. त्यांना ठेवावं का पहिले, कोणतं नाव कन्फ्युजन क्रिएट करतं, वर्नॅक्युलर नेम. वर्नॅक्युलर नेम म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, अशा प्रकारचं इंडिव्हिज्युअलचं नेम जे की प्लेस टू प्लेस काय होत असतं, बदलत चालतं. ओके, माइक म्यूट करा रे, माइक म्यूट करा. ओके बघा आता मी काय म्हणतो या ठिकाणी, वर्नॅक्युलर नेम, वर्नॅक्युलर नेम क्रिएट कन्फ्युजन. वर्नॅक्युलर नेम काय क्रिएट करत असतं बेटा, कन्फ्युजन क्रिएट करत असतं. ओके, मग ते कन्फ्युजन क्रिएट करू नये म्हणून त्या ठिकाणी कोणतं नाव महत्वाचं आहे आपल्याला, सायंटिफिक नॉमेनक्लेचर मस्ट बी इसेन्शियल. तर ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपल्याला कोणतं नाव द्यावं लागेल, मला त्या ठिकाणी सायंटिफिक नॉमेनक्लेचर द्यावं लागेल. ओके, मग सायंटिफिक नॉमेनक्लेचर डू नॉट क्रिएट अ कन्फ्युजन. सायंटिफिक नॉमेनक्लेचर आपल्याला कन्फ्युजन क्रिएट करत नाही. मग आता बघा नेक्स्ट पॉइंट महत्वाचा आपल्याला बघायचा, व्हॉट इज मीन बाय बायनॉमियल नॉमेनक्लेचर. हे पुढचं नॉमेनक्लेचर तर कळालं तुम्हाला. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, आपल्याला इंडिव्हिज्युअलला काय देणे, नाव द्यायचं. पण त्याच्या समोर एक शब्द आहे, कोणता आहे, बायनॉमियल. कोणता शब्द आहे बेटा, बायनॉमियल शब्द आहे, लक्षात असू द्या. मग हे जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे याचा मीनिंग काय असेल, त्याच्या 2 मिनिटं लक्ष द्या फक्त. व्हॉट इज मीन बाय बायनॉमियल. बायनॉमियल म्हणजे काय असतं, तुम्ही सेमीवाले असाल ना, तुम्ही मॅथ शिकलेले आहे का, हा हा बोला बोला. हा, द्विपदी म्हणू आपण त्याला, काय म्हणत असतो आपण, द्विपदी. व्हेरी गुड. काय नाव बाळा तुझं, व्हेरी गुड. ओके, द्विपदी. आता बायनॉमियल मध्ये बाय मीन्स काय असतं, 2 असतं. बाय मीन्स काय असतं, 2. मग अशा प्रकारचं नॉमेनक्लेचर करायचं आपल्याला की ज्याच्यामध्ये किती वर्डचा वापर केला जाईल बेटा, 2 वर्डचा काय केला जाईल, वापर केला जाईल. मी आता ह्युमन बीइंगचं सायंटिफिक नेम लिहिलं तर काय लिहिलं होतं रे, होमो सॅपियन. काय लिहिलं होतं रे मी, होमो सॅपियन. बट आता स्वीट पोटॅटो सायंटिफिक नेम लिहिलं, तिथे काय लिहिलं तुम्ही, आयकोमिया बटाटा. काय लिहिलं तुम्हाला सायंटिफिक, आयकोमिया बटाटा. मग मला सांगा, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं नेम आहे, पण एका इंडिव्हिज्युअलच्या नेम मध्ये शब्द किती येऊ लागले, 2 येऊ लागले. किती शब्द येऊ लागले, 2 शब्द येऊ लागले. मग असे 2-2 शब्दावाले प्रत्येक नॉमेनक्लेचर आपल्याला जे करायचे त्याला काय म्हणत असतो आपण, बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणत असतो. लक्षात ठेवा, काय म्हणत असतो आपण त्याला, बायनॉमियल नॉमेनक्लेचर. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर कोणा विचारलं जर की सायंटिफिक नेम मध्ये किती वर्ड्स असतात, किती वर्ड असतात, 2 वर्ड्स असतात. किती वर्ड्स, 2. मग प्रत्येक सायंटिफिक नेम मध्ये जर समजा, जर प्रत्येक सायंटिफिक नेम मध्ये जर सपोज काय असतं, प्रत्येक सायंटिफिक नेम मध्ये जर कधी किती वर्ड वापरले जातात आणि किती वापरले जातात, 2 वर्ड काय केले जातात, वापरले जातात. मग आता ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची जी टर्म आहे, सॉरी क्लासिफिकेशन, बायनॉमियल नॉमेनक्लेचरची जी टर्म आहे, ही टर्म आपल्याला सांगितली कोणी, सगळ्यात पहिले बायनॉमियल क्लासिफिकेशन केलं कोणी किंवा बायनॉमियल नॉमेनक्लेचर केलं कोणी, तर त्यांचं नाव आहे डॉक्टर कार्ल लिनायस. कोणा केलं बळा होते, डॉक्टर कार्ल लिनायस. लक्षात ठेवा. बघ, द टर्म ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर, टर्म ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर, बायनॉमियल नॉमेनक्लेचरची टर्म आहे इंट्रोड्यूस्ड बाय कार्ल, कोणा बेटा, कार्ल लिनायस. आता बघा, कार्ल लिनायस, LINNEAS, कार्ल लिनायस यांनी काय केलेलं आहे बेटा, ते बायनॉमियल नॉमेनक्लेचर काय दिलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कालच्याच लेक्चरला सांगितलं तुम्हाला, कार्ल लिनायस याचं ऍक्च्युअल नेम काय आहे बेटा, लिहून दिलेले काल तुम्हाला. काय नाव आहे त्यांचं, कार्ल वॉन लिने.
काय होते? कॉर्न, वॉन, लिने. मग यांच्या नावामध्ये किती वर्ड आहे? 3 वर्ड आहे. बघा हा सायंटिस्ट किती डेंजर होता, किती भारी होता. बघा लक्षात, डेंजर म्हणजे चांगला होता तो. बघा लक्षात ठेवा. तुमच्या ध्यानात राहायचं त्याला स्वतःच नाव बी बदललं. त्याला किती टर्म, किती कोणतं नॉमेनक्लेचर सांगितलं रे आपल्याला? बायनॉमियल नॉमेनक्लेचर सांगितलं बाळा त्यांना. आपल्याला नाव कसं द्यायचं ते सांगितलं. इंडिव्हिज्युअलला किती वर्ड असले पाहिजे सांगितलं. त्या नावामध्ये 2 वर्ड, 2 शब्द असले पाहिजे सांगितलं. आणि त्याच्या स्वतःच्या नावामध्ये किती शब्द होते? 3. कार्ल वॉन लिने. तर त्यानं स्वतःचं नाव चेंज केलं आणि त्याचं स्वतःचं नाव काय ठेवलं? कार्ल लिनायस. काय ठेवलं त्यांनी? कार्ल लिनायस ठेवलं. म्हणजे स्वतःचे नाव आपण किती मध्ये केलं? त्याला कन्वर्ट 2 नावांमध्ये कन्वर्ट केलं. कळालं का? जे बाकीच्यांवरती रूल आहे ते स्वतःवरती रूल त्याला सगळ्यात पहिले काय केले? अप्लाय केले. त्याच्यानंतर बघा काय म्हणायचं, आता बायनॉमियल नॉमेनक्लेचर द्यायचं तर त्यांना रूल्स बनवले. काय बनवले बेटा? त्याला काही रूल्स बनवले की बायनॉमियल नॉमेनक्लेचर जर तुम्हाला एखाद्या इंडिव्हिज्युअलला द्यायचं असेल तर मग त्याचं रूल्स काय असले पाहिजे? बरोबर आहे की? कारण कोणतंही नॉमेनक्लेचर नाव जर द्यायचं असतं तर रूल्स असतात. ओके, नियम असतात. ओके, मग आता बघा रूल्स बघू आपण. रूल्स ऑफ बायनॉमियल नॉमेनक्लेचर. बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे आपल्याला काय बघायचं? आता रूल्स बघायचे. मग सगळ्यात पहिला रूल ध्यानात ठेवायचा, नेम हॅव 2 वर्ड्स. नावामध्ये नेहमी किती वर्ड असले पाहिजे? तरी 2च वर्ड असले पाहिजे. लक्षात असू द्या. नेम हॅव 2 वर्ड्स. बघा, होमो सॅपियन, आयकोमिया, बटाटा. कळाले पर्यंत? आता तुम्ही जर कधी उदाहरण घेतलं परत पोटॅटोचं. पोटॅटो मीन्स काय? बटाटा. बटाट्याला सायंटिफिक नेम काय येतं? सोलॅनम ट्युबेरेझम. काय येतं? सोलॅनम ट्युबेरेझम. ओके, त्याच्यानंतर वडाचं झाडचं उतरलं तुम्ही. वडाचं झाड माहिती तुम्हाला? वडाच्या झाडाचं सायंटिफिक नेम काय येतं? फायकस बेंगालायन्सिस. काय येतं? फायकस बेंगालायन्सिस. वाटाणा माहिती तुम्हाला? वाटाण्याचं नाव काय येतं? पायसम सॅटिवम. काय येतं? पायसम सॅटिवम. ओके, अशा प्रकारचे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं जे नेम आहे ते प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या नेम मध्ये वर्ड किती असले पाहिजे? 2च वर्ड असले. मँगो माहिती तुम्हाला? त्याला म्हणायचं मँजीफेरा इंडिका. काय म्हणायचं त्याला म्हणा आपण? मँजीफेरा इंडिका म्हणायचं. मग आता हे सगळे नेम कोणते झाले? सायंटिफिक नेम. किती वर्ड आहे बाळा याच्यामध्ये? 2च वर्ड. किती वर्ड आहे? 2 वर्ड आहे. म्हणून या ठिकाणी रूल नंबर फर्स्ट सांगतो आपण काय की नेम हॅव 2 वर्ड्स. नावामध्ये किती वर्ड असले पाहिजे? 2च वर्ड असले पाहिजे. नेम having only 2 words. किती वर्ड्स असले पाहिजे बाळा त्या ठिकाणी? 2च वर्ड्स असले पाहिजे. 2च शब्दांचं नाव असलं पाहिजे. कळाले पर्यंत? त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, दुसऱ्या नंबरचं नाव काय? दुसऱ्या नंबरचा रूल काय? हा थोडासा समजण्यासाठी अवघड आहे. फक्त ध्यान ठेवा, ह्या रूल्सला फक्त लक्षात ठेवा. ज्यावेळेला डिटेलमध्ये शिकवतो तुम्हाला मॅथमॅटिक्स कळून जाईल. ठीक आहे, लक्षात असू द्या. द फर्स्ट, आता किती नाव आहे याच्यामध्ये? 2 नाव आहेत. एक पहिलं नाव आणि किती नाव आहे? दुसरं नाव. मग याच्यामध्ये पहिलं नाव कोणतं असलं पाहिजे आणि दुसरं नाव कोणतं असलं पाहिजे हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. बघा मग काय म्हणायचं बघा मला. द फर्स्ट नेम इंडिकेट करणं म्हणजे काय करणार आहे? दाखवणे. द फर्स्ट नेम इंडिकेट जीनस. सगळ्यात पहिलं जे नाव असतं ते काय इंडिकेट करत असतं बाळा? जीनस. अँड लास्ट नेम इंडिकेट स्पेसिस ऑफ द इंडिव्हिज्युअल. ध्यान द्या सगळेच ना. लिहिलं झालं की मग सांगतो तुम्हाला. बघा लक्ष द्या का सगळे. किती नाव आहे आपल्या आता वर्ड मध्ये? आपल्या पूर्ण एका नावामध्ये किती वर्ड आहे? 2. पहिला जो वर्ड आहे तो पहिला वर्ड आपला डिनोट करतो जीनस. काय डिनोट करतो बेटा? जीनस. आता तुम्हाला जीनस म्हणजे काय हे कळणार नाही. पहिले सांगतोय लेक्चर करणारे ऑनलाईन, तुम्हाला जीनस हे कळणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला याच्या समोरचा पॉइंट आहे आपला टॅक्सॉनॉमिकल हिरार्की, तर त्या टॅक्सॉनॉमिकल हिरार्की मध्ये तुम्हाला स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम, डिव्हिजन
सब किंगडम आणि किंगडम अशा प्रकारचे पार्ट सांगणार आहे, तर ते तुम्हाला तेव्हा सगळं कळून जाईल. ओके, आता सध्या कळणार नाही. फक्त लक्षात ठेवा की पहिलं नाव जे आहे ते काय दाखवतं बेटा, जीनस दाखवतं, आणि दुसरं नाव काय दाखवतं बाळा, स्पेसिस. मग आपली स्पेसिस कोणती रे, सॅपियन. आपण कोणत्या स्पेसिसचे रे, सॅपियन स्पेसिसचे. आणि आपला जीनस कोणता आहे रे, कळालं कितपर्यंत? त्याच्यानंतर थर्ड नंबरचं बघा, लक्षात ठेवा. माईक बंद कर रे. होय, हा नेक्स्ट पहा काय म्हणतो. बघा नेक्स्ट पॉइंट बघा काय सांगायचं. 15 मिनिट. बघा आता काय म्हणायचं बाळा, ध्यान द्या एकदा सगळं. तिसऱ्या नंबरचा रूल्स बघायचा. तिसऱ्या नंबरचा रूल्स असा आहे की सायंटिफिक नेम ज्या वेळेला तुम्ही लिहिताना म्हणजे रायटिंग करताना आणि टायपिंग करताना त्यांचा रूल्स आहे वेगळा. लक्षात ठेवा की व्हेन टायपिंग, ज्या वेळेला आपण काय करणार आहे, टायपिंग करणार किंवा प्रिंटिंग करणार आहे, सायंटिफिक नेमला काय करणार आहे आपण, प्रिंट करणार आहे. व्हेन प्रिंटिंग it written in italic font. कोणत्या फॉन्ट मध्ये रिटर्न करावं लागेल तर तुम्हाला इटालिक फॉन्ट मध्ये रिटर्न करावं लागेल. लक्षात ठेवा, इट रिटर्न इन इटालिक फॉन्ट. फॉन्ट माहिती आहे ना तुम्हाला, फॉन्ट कळतं का? फॉन्ट म्हणजे काय असतं, शेप. तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेलं असतं तर ते असं थोडं तिरपं दिलेलं असतं. काय, आयकोनिया बटाटा या टाईपनं असतं, थोडं तिरपं असतं. सायंटिफिक नेम नेहमी कोणत्या फॉन्ट मध्ये लिहिलेलं असतं मला लक्षात ठेवा, कोणत्या, इटालिक फॉन्ट. आणि लँग्वेज कोणती असते लक्षात ठेवा. आता हे शब्द तुम्हाला नवीन ऐकायला मिळाले की नाही, आयकोनिया, बटाटा, होमो सॅपियन, मॅन्जिफेरा इंडिका, पायसम सॅटिवम, त्याच्यानंतर स्वालगम, हलग्यारी, हे जे टर्म्स आहेत या सगळ्या टर्म्स तुम्हाला नवीन आहे की नाही, नवीन असल्या पाहिजे, कारण हे तुमच्यासाठी नवीन लँग्वेज मधल्या टर्म आहे. कोणत्या लँग्वेज, तर त्या ठिकाणी लॅटिन लँग्वेज. कोणती लँग्वेज बाळा, ही लॅटिन लँग्वेज आहे, लक्षात ठेवा. मग सायंटिफिक नेम मधली जी लँग्वेज आहे ती लँग्वेज कोणती असेल लक्षात ठेवा. लँग्वेज जी असणार आहे ती लँग्वेज कोणती असेल रे, लॅटिन. लँग्वेज कोणती असेल, लॅटिन लँग्वेज असेल. आता तुम्ही म्हणता सर सायंटिफिक नेम मध्ये लॅटिन लँग्वेजच का वापरली? लॅटिन लँग्वेज वापरण्यामागचं कारण असं आहे की ती काय झालेली, लुप्त झालेली भाषा आहे. कोणती झालेली भाषा आहे ती, लुप्त. तिच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन होऊ शकतं का? आता नाही, तिच्यामध्ये चेंज होऊ शकत नाही, बदल होऊ शकत नाही. जसं आता पहा तुम्ही मराठीमध्ये बदल होत चालले, नवीन शोध त्याच्यामध्ये येत चालले, नवीन गोष्टी आपण ऍड करत चाललोय. जी भाषा सध्या वापरात आहे तिच्यामध्ये बदल होतो, पण जी वापरात नाहीये तिच्यामध्ये बदल होत नाही. त्याच्यामुळं सायंटिफिक नेमिंग ही नेम कोणत्या लँग्वेज मध्ये दिली जाते, तर लँग्वेजचं नाव काय असतं, लॅटिन. लक्षात ठेवायचं, कोणत्या लँग्वेज मध्ये, लॅटिन लँग्वेज मध्ये सायंटिफिक नेम दिल्या जातात. त्याच्यानंतर परत आता तुम्हाला काय म्हटलं मी, तुम्ही प्रिंटिंग करत असले तर कोणत्या फॉन्ट मध्ये लिहायचं, त्याला इटालिक फॉन्ट मध्ये. पण व्हेन रायटिंग, ज्या वेळेला तुम्ही काय करणार, त्याला रायटिंग करणार आहात, मग त्यावेळेला तुम्हाला इटालिक फॉन्ट येतो का प्रत्येकाला? रायटिंग करताना इटालिक फॉन्ट येईल का? नाही. लक्षात ठेवा. मग व्हेन रायटिंग अंडरलाइन सेपरेटली टू द बोथ वर्ड्स, म्हणजे जे दोन्ही शब्द आहेत त्या सायंटिफिक नेम मधले, त्या दोन्ही शब्दांना तुम्हाला सेपरेटली काय करावं लागेल, अंडरलाइन करावं लागेल. बघा रे, मी इथं नाव लिहिलं तर काय लिहिले खाली, अंडरलाइन केली. बघा काळजीपूर्वक लक्षात द्या. आयकोनियाला एक अंडरलाइन केली, बटाटाला एक काय केली, अंडरलाइन केली. इथं अंडरलाइन केली कारण कोणत्या फॉन्ट मध्ये लिहिलेली, इटालिक फॉन्ट मध्ये लिहिण्याचा काय केला, प्रयत्न केला. मग आता इथं पण बघा, होमो अँड सॅपियन. मग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय की व्हेन राईट सायंटिफिक नेम, तुम्ही जर ते सायंटिफिक नेम राईट करत असाल, ओके, तर अंडरलाइन सेपरेटली काय करावं लागेल, त्याला अंडरलाइन करावं लागेल. अंडरलाइन द बोथ वर्ड, दोन्ही शब्दांना सुद्धा काय करावं लागेल, त्या ठिकाणी अंडरलाइन करावी लागेल. ओके, त्याच्यानंतर काय म्हणायचं, व्हेन रिटर्न
when writing, WRITING, when writing, underline separately to both words, दोन्ही जे शब्द आहेत त्या दोन्ही शब्दांना त्या ठिकाणी अंडरलाईन कशी करावं लागेल बघा, सेपरेटली बरं का. अशी जर अंडरलाईन केली तर नाव काय झालं तुमचं, चुकलं. लक्षात ठेवा, अंडरलाईन कशी करावं लागेल तुम्हाला, सेपरेटली अंडरलाईन करावं लागेल. लक्षात ठेवा. नेम कळताय तुम्हाला, नियम सगळे रूल्स पण कळताय. आता त्याच्यानंतर नेक्स्ट रूल्स बघा काय सांगितलं, द जीनस नेम स्टार्ट फ्रॉम कॅपिटल लेटर. तुमचं जे जीनस नेम आहे पहा, हे जीनस नेम आहे मी सांगितलं तुम्हाला, जीनस दाखवतोय आणि काय दाखवतोय, स्पेसिस. तुमचं जीनस नेमची जी स्टार्टिंग ती कशापासून असली पाहिजे, कॅपिटल लेटर पासून असली पाहिजे. कॅपिटल लेटर कळतं तुम्हाला, ओके, कॅपिटल लेटर पासून असली पाहिजे. आणि जो स्पेसिस नेम आहे त्याची सुरुवात कशापासून असली पाहिजे रे, स्मॉल लेटर. बघा मी कॅपिटल आय काढला, बी कसा काढणार आहे, स्मॉल. इथं बघा कॅपिटल आय काढला, बी कसा काढणार आहे, स्मॉल. आता मला जर कधी मँगोचं सायंटिफिक नेम लिहायचं, मी काय लिहिणार, मँजीफेरा इंडिका. काय लिहिणार बघा, मँजीफेरा इंडिका. बघा कॅपिटल एम काढला आणि इंडिकाचा आय कसा काढला, स्मॉल काढला. म्हणजे लक्षात ठेवायचं नेहमी की काय करणार आपण, की स्पेसिस नेम आणि सॉरी जीनस नेम आणि स्पेसिस नेम रिटर्न करताना सगळ्यात पहिला जो वर्ड आहे जीनस नेमचा वर्ड कसा असला पाहिजे, कॅपिटल असलं. कसं असलं पाहिजे, कॅपिटल. मग आपण लिहिणार द फर्स्ट वर्ड ऑफ जीनस इज कॅपिटल व्हाईल द फर्स्ट वर्ड ऑफ स्पेसिस किंवा स्पेसिस इज ए, कोणता वर्ड असेल तो स्मॉल लेटर मधला असेल. पहिला स्टार्टिंग ऑफ जीनस नेम किंवा काय म्हणावं लागेल आपल्याला सांगा बरं, तुम्ही तुमच्या मनानं पॉईंट सांगा बरं. आपल्याला असं म्हणायचं आहे की जीनसचा पहिला नाव जो आहे तो कसा असतो, कॅपिटल असतो आणि स्पेसिसचा पहिला नाव कसा असतो, स्मॉल लेटर मध्ये असतो. तर काय लिहावं लागेल त्याला सांगा बरं तुम्ही. ओके, अजून ओके, तसं लिहा. ठीक आहे, तू कसं म्हणतो तसं लिहायचा प्रयत्न करू. ओके, काही अडचण नाही. बघा काय म्हणायचं आपण, द जीनस नेम स्टार्ट फ्रॉम कॅपिटल लेटर. काय म्हणायचं म्हणून आपण, जीनस नेम स्टार्ट फ्रॉम कोणतं लेटर रे बेटा, कॅपिटल लेटर. while species name start from कशापासून रे, स्मॉल लेटर. कळाले पर्यंत, समजलंय काय, लक्षात असू द्या. एवढे काय बरोबर त्याचे रूल्स आहेत. किती रूल्स आहे फक्त आपल्याला एकूण रे, 1 2 3 4 5 आणि किती आहे, 6 रूल्स आहेत, एकदम छोटे छोटे. ओके, एवढे रूल आहे फक्त बायनॉमियल नॉमेनक्लेचरचे शॉर्टकट मध्ये. पहिला काय, नेमिंग किंवा नेम हॅव ओनली 2 वर्ड्स. किती वर्ड्स असले पाहिजे, 2 वर्ड्स असले पाहिजे. पहिला जो नोम तो इंडिकेट करतो कशाला, जीनसला. दुसरा कशाला इंडिकेट करण्याचं काम करतो, स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझम. तिसरा नियम सांगतो की तुम्ही जर प्रिंटिंग करता तर रिटर्न चार्ज पेमेंट करावं लागेल तुम्हाला इटॅलिक फॉन्ट. त्याची लँग्वेज कोणती असती, लॅटिन. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हटलं, वेन रायटिंग अंडरलाईन सेपरेट विथ द बोथ वर्ड. दोन्ही शब्दांना तुम्हाला काय करावं लागेल, अंडरलाईन कशी करावं लागेल, सेपरेट करावं लागेल. आणि नंतर काय सांगितलं बघा, लक्षात ठेवा, जीनस नेम स्टार्ट फ्रॉम कॅपिटल लेटर व्हाईल द स्पेसिस नेम स्टार्ट फ्रॉम द स्मॉल. कळाले पर्यंत, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे मग एक्झाम्पल लिहून घेऊ आपण थोडे. एक्झाम्पल, त्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल लिहायचं होमोसॅपियन, दुसरं एक्झाम्पल लिहायचं आयकोमिया बटाटा, तिसरं एक्झाम्पल लिहायचं मँजीफेरा इंडिका.